तुम्ही आता म्हणजे आता वर्ष होईल तुम्हाला गृहमंत्री होऊन, तुमच्या दृष्टीनं सगळ्यात अशी कोणती गोष्ट आहे की जे केल्याचं तुम्हाला खूप समाधान आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी नाही करता आली याच्याबद्दल वैषम्य आहे? सगळ्यात मोठं समाधान आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 5 महिन्यापासून आम्ही कोरोनाची लढाई लढतोय. ही कोरोनाची लढाई लढत असताना आमच्या पोलीस खात्याला एक विश्वास देण्याचं काम त्या निमित्तानं करता आलं. मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30 जिल्ह्यामध्ये गेलो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पोलिसांच्या हवालदारपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं त्यांच्याशी भेटलो, त्यांना हिंमत देण्याचं काम केलं आणि त्या सगळ्यांना म्हणजे एक प्रकारे या परिस्थितीमध्ये सगळ्यांना हिंमत देण्याचं काम त्या निमित्तानं मी या प्रामुख्याने या 4-5 महिन्यामध्ये गेलं कोरोनाच्या काळामध्ये. आणि कसं काय आपल्याला कल्पना होती, थोडं या कोरोनाच्या काळामध्ये थोडं प्रशासन थोडं शांत होतं, मंत्रालय सुद्धा बंद होतं, पण आता अतिशय गतीनं त्या निमित्तानं इथे काम चालू आहे. आणि सगळ्यात मोठं काम जे आता आम्ही जो निर्णय घेतला तो म्हणजे 12,500 नवीन पोलिसांची भरती करण्याचा जो निर्णय घेतला. आज आपण पाहिलं की प्रत्येक ठिकाणी कामगार कमी करण्याचे काम किंवा अधिकारी कमी करण्याचं काम चालू आहे. आणि अशा वेळेस आमच्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील तरुण आणि तरुणींना त्यांचे जे स्वप्न राहतात ते स्वप्न साकार करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला. 12.5 म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय या कोरोनाच्या काळामध्ये चांगली नसताना सुद्धा आम्ही अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय आम्ही. पण त्या निर्णयाच्या बद्दल त्याची कधी होईल अंमलबजावणी? कारण काही आरक्षणाच्या बद्दल आग्रही असलेल्या म्हणजे ज्यांचा आता अशा संघटना आहेत, अशा मराठा संघटनांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्याचा निकाल फायनल निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही ती भरती करू नका, त्याला स्थगिती द्या. तर सरकारनं त्याच्याबद्दल काय आता कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवला? आम्ही कसं आहे की निर्णय आम्ही घेतल्यानंतर त्या संघटनेचे अनेक मराठा संघटनेचे जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. त्यांची सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे की भरती व्हायला पाहिजे. पण याच्यामध्ये ज्या 13% जागाचा प्रश्न आहे त्या जागा बाजूला काढून आपण भरती करू शकतो का? शेवटी मराठा ज्या पद्धतीनं हा प्रश्न पुढे आलेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे की आरक्षण टिकलं पाहिजे. त्यासाठी राज्य शासन सर्व परीने प्रयत्न करत आहे. पण हे करत असताना आता निर्णय आम्ही घेतला की 12,500 पोलिसांची भरती करायची. त्याच्यामुळे तेवढे 13% बाजूला काढून आपण पुढे जाऊ शकतो का आणि भरतीची प्रक्रिया चालू करू शकतो का, याच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. आणि त्यांच्या नेत्याशी सुद्धा मी मराठा महासंघाच्या बाकीच्या नेत्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली आहे. पुढे कसा मार्ग निघतो पाहतो. येत्या म्हणजे हे 2020 संपायच्या आत ही भरती होईल असं तुम्हाला वाटतं? लवकरात लवकर तोडगा याच्यामध्ये निघायला पाहिजे आणि तो निघावा असा आमचा प्रयत्न.